तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या नक्कीच खाल्ल्या असतील, जसं की शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, तिळाची चटणी, जवसाची चटणी, कारळाची चटणी. पण आपण आज बनवणार आहोत बहुगुणी आणि आरोग्यदायी अशी खमंग कढीपत्त्याची चटणी. नमस्कार, टिटपिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 2 ते 3 महिने छान टिकणारी खमंग आरोग्यदायी चविष्ट अशी कढीपत्त्याची चटणी. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता वेळ न दडवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. तर यासाठी सर्वप्रथम मी इथे 1 कप कढीपत्ता घेतला आहे. तो स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे. त्यानंतर 2 चमचे फुटाण्याची डाळ, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे सुकं खोबरं, 1 चमचे तीळ, 1 चमचा उडीद डाळ, 2 ते 3 चिंचेची बुटूक, चवीप्रमाणे मीठ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि चवीप्रमाणे तिखट घेतलेलं आहे. सर्व साहित्याचे प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर मिळेल. तर आता इथे मी एका छोट्या कढईमध्ये 1 पळी तेल घेतलं आहे, 1 छोटा चमचा तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत परतून घेऊया. शेंगदाणे आपले परतून झाले आहेत तर आता आपण त्याला साईडला एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी 1 चमचा उडदाची डाळ घातली आहे. उडदाची डाळ परतताना जो काही खमंग वास येतो, आहा मस्त एकदम, अशी छान लालसर होईपर्यंत उडदाची डाळ परतून घ्यायची आणि ती बाजूला काढून घ्यायची. त्यानंतर इथं मी फुटाण्याची डाळ घेतली आहे. ती देखील तेलामध्ये थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घेतली. आता इथे तेल माझं कढईतलं संपलं होतं म्हणून मी परत थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. त्यांनासुद्धा आपण छान खमंग परतून घ्यायचं. लसणाला असं छान लाल डाग येऊ द्यायचे आणि ते देखील आपण काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण सुकं खोबरं जे घेतलं आहे किसलेलं, ते देखील छान इथे परतून घेऊयात. छान लालसर मस्त परतून घ्यायचं आणि ते देखील बाजूला काढून घ्यायचं. त्यानंतर इथे तीळ घेतले आहेत, ते देखील छान भाजून घेतले आहेत, परतून घेतले आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा थोडंसं तेल कढईत घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 कप कढीपत्ता घेतला आहे. हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून पुसून घेतला होता आणि या कढीपत्त्याला एकदम कुरकुरीत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कसं कढीपत्ता कुरकुरीत झाल्यावर कसा खुळखुळ खुळखुळ आवाज येतो, तसा आवाज आला पाहिजे. तर आपला कढीपत्ता छान कुरकुरीत भाजला गेला आहे. आता तो काढून घेतला आहे आणि या मिश्रणाला आपण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. गरम असतानाच जर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तर चटणीला बुरशी येऊन चटणी खराब होऊ शकते. तर आता मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे, त्यामुळे मी या मिश्रणाला मिक्सरमध्ये घालत आहे आणि थोडीशी 2 ते 3 चिंचेची बुटकं घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं. तुम्हाला जितकं आवडतं तितकं तिखट घालायचं. मी इथे साधारण 2 चमचे तिखट घातलं होतं आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये हे सगळी सामुग्री फिरवून घेतली. चटणी एकदम बारीक भुसा नाही करायची, थोडीशी भरडसरच ठेवायची. खूप चविष्ट लागते ही चटणी, खूप आरोग्यदायी आहे. कढीपत्ता हा मुळातच बहुगुणी आहे, पण काय होतं की भाजीत आला, आमटीत आला तर घरातली लोकं तो कढीपत्ता बाजूला काढून टाकतात आणि त्याच्यातले जे आरोग्यदायी घटक असतात ते आपल्या पोटात जात नाहीत. त्यामुळे ही चटणी तुम्ही जरूर करा. चटणीच्या नावाखाली का होईना पण कढीपत्ता पोटात जाईल आणि त्याचे बहुगुणी आरोग्यदायी घटक आपल्या शरीराला मिळतील. तर ही चटणी तुम्ही जरूर करा. छान चविष्ट खमंग अशी लागते आणि ही चटणी तुम्ही तेलाबरोबर कालवून भात किंवा पोळीबरोबर खाऊ शकता किंवा या चटणीमध्ये थोडंसं दही घालून मस्तपैकी बाजरीची भाकरी करायची, त्याच्याबरोबर खाऊ शकता. खूपच छान लागते. मला तर सगळ्यात जास्त आवडणारी चटणी म्हणजे कढीपत्त्याची चटणीच आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. अशाच छान छान व्हिडिओजसाठी बघत राहा टिटबिट डेलिकसी. छान छान व्हिडिओज येत असतात. तुम्ही मस्त व्हिडिओ बघा, छान छान पदार्थ बनवा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात ते. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. खा प्या मजा करा. भेटूयात. थँक्स फॉर वॉचिंग.